आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। बाबा, आपण हे लग्न थांबवण्यासाठी काहीच करू शकत नाही का? अनन्या, तुलाही माहितीये की अथर्व मंजिरीच्या शब्दाबाहेर कधीच जाणार नाहीये। त्याचा आणि मायाचा संसार कधीच सुखाचा होणार नाहीये। पण तरीही मी हे लग्न थांबवण्यासाठी काही करू शकत नाही याचं मला वाईट वाटतंय। नाही अनन्या, एवढा हतबल मी आयुष्यात कधीच नव्हतो झालेलो। आई, तुम्ही दोघी कुठे बाहेर निघालात का? आम्ही दोघीच नाही, दादासाहेब तुम्ही सुद्धा येताय। मी कुठे येणार आहे? असं काय करताय? आजकाल तुम्ही गोष्टी विसरायला लागल्यात। अहो, आपल्या घराची परंपरा आहे ना, लग्नाआधी आपण देवीची पूजा करतो, तिला साडी चोळी अर्पण करतो। तिचा आशीर्वाद घेतल्याशिवाय लग्न समारंभाला सुरुवात नाही होत। नाही, मी विसरलो नाहीये मंजिरी, पण महत्वाची बिझनेस मीटिंग आहे, मला नाही जमणार। दादासाहेब, मीटिंग्स होत राहतात। आपल्या अथर्वच्या लग्नासाठी हा विधी महत्वाचा आहे। नाही, मीटिंग पण महत्वाची आहे, त्याशिवाय त्या वेळेला कॅन्सल नाही करता येणार। आणि तसंही तू जातेस ना, मी याची काही गरज नाहीये। पण तुम्ही तिथे असायला हवं। पण ही मीटिंग पण बिझनेससाठी खूप महत्वाची आहे। सॉरी मंजिरी। काय चाललंय तुमचं? अथर्व आणि मायाचं लग्न व्हावं ही काय फक्त माझी इच्छा आहे का? काल परवापर्यंत तुम्ही देखील या लग्नाला तयारच होतात ना, मग आता काय झालं? आणि एक वेळ अथर्वचा विषय बाजूला राहू दे, पण आपली वेदा, हे सगळं आपण तिच्यासाठी करतोय, तिला आईचं प्रेम मिळावं म्हणून करतोय। मग तिच्या आनंदाची काळजी नाहीये तुम्हाला? घात करणार, दुसरी बायको घात करणार, तुझी आणि तुझ्या मुलाची। मला वेदाच्या आनंदाची काळजी आहे मंजिरी, पण त्यापेक्षा जास्त मला अथर्वची काळजी आहे। आणि म्हणूनच मला हे लग्न व्हायला नकोय। पण अथर्व या लग्नाला तयार झालाय, मग तुम्ही का नकार देताय? कारण माझ्या मनात या लग्नाविषयी अनेक शंका आहेत, आणि याचा सर्व बाजूने विचार करायला हवाय, जो मी केलेला आहे। आणि म्हणूनच मला हे लग्न व्हायला नकोय। तुम्ही या लग्नावर शंका घेताय म्हणजे तुम्ही माझ्या बोलण्यावर अविश्वास दाखवताय। बरं झालं लवकरच स्पष्टपणे बोललात ते। तुम्हाला नकोय ना हे लग्न? ठीक आहे, आपण हे लग्न रद्द करूया। राहू दे वेदाला आईशिवाय। आईसाहेब, आईसाहेब थांबा ना आईसाहेब।